झालं नाहीये, पहिल्यांदाच असं घडतंय असं सुद्धा बोललं जात आहे। या संपूर्ण अधिवेशनाकडे तुम्ही कसं पाहता? आदर्श लोकशाहीचं लक्षण आहे संवाद, चर्चा, मंथन, तर्कावर आधारित चर्चा, हे महत्वाचं आहे। आम्ही बहिष्कार टाकून काय उपयोग आहे? बहिष्कार टाकून उपयोग नाही आहे। विविध विषयावर चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून काहीतरी आपली बाजू योग्य पद्धतीने मांडली पाहिजे, सकारात्मकतेने पुढे गेलं पाहिजे। नक्कीच कैलास पाटील आहेत, त्यांनी पण बरेचसे आरोप केलेले आहेत की घोटाळा झालेला आहे शालेय शिक्षण विभागामध्ये आणि वाटाण्याच्या बद्दल सुद्धा त्यांनी उल्लेख केला आणि या सगळ्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे असं सुद्धा म्हणतात। नाही तर मग माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य असेल तर उत्तर देतील। नक्कीच प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य आहे की राज्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत की काय असा प्रश्न सुद्धा ते उपस्थित करतायत। भारतीय जनता पार्टीचे 137, 132 आणि आम्हाला पाठिंबा देणारे 5, 137 आमदार असताना मुख्यमंत्री भाजपचाच असेल, दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आत्ता तरी शक्य वाटत नाही। नक्कीच, पण ते असं पण म्हणतात की देशाच्या राजकारणामध्ये 19 डिसेंबर नंतर महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात आणि इस्रायली दूतावासाकडून किंवा त्यांच्या एजन्सीजकडून जे स्टिंग ऑपरेशन झालंय त्याच्यामुळे बऱ्याच घडामोडी राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा घडणार आहे। दुसऱ्या देशाच्या स्टिंग ऑपरेशनवर आमचा देश चालत नाही। आमचा देश स्वतंत्र आहे, आमचा देश सार्वभौम आहे। दुसऱ्या देशांनी आमच्या देशाला थांबवण्यासाठी जर काही षडयंत्र केलं तर भारतातील काही पक्षांनी त्यांना पाठिंबा देऊ नये। पृथ्वीराज चव्हाण पण म्हणतायत की बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत 19 डिसेंबर नंतर, देशाचे पंतप्रधानही बदलू शकतात। अर्थ असा होतो की विदेशाच्या षडयंत्रामध्ये यांचा काही सहभाग तर नाहीये ना, प्रश्नचिन्ह निर्माण होतं। अजून त्या षडयंत्राची सुरुवातच झाली नाही आणि यांना कशी माहिती होते हो? का कुछ तो गडबड आहे, दया दाग में कुछ कागा है। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर।